जय हिंद मित्रांनो, सैनिक मॅट्रिक्स यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गुणाकार. चला तर मित्रांनो, आपण गुणाकार आणि भागाकार एकत्र बघणार होतो, पण आपण कारण ह्या दोन गोष्टी खूप बेसिक आहेत म्हणून आपण एक एक क्रिया बघू. आपण अगोदर बघू गुणाकार. चला तर मग आपण बघूया गुणाकार म्हणजे काय. गुणाकार म्हणजे संख्या पटीने वाढवणे. एकदम सोपी पद्धत म्हणजे संख्या पटीने वाढवणे. बघा आता उदाहरणार्थ घेऊ 4 गुणिला 5. तर म्हणजे 4 ही संख्या 5च्या पटीने वाढवली म्हणजे 5 वेळेस वाढवली. 4 पंचे 4 गुणिला 5 म्हणजे 4च्या पाड्यामध्ये 5 नंबरला कोणती संख्या येते. तर बघा 4च्या पाड्यामध्ये 5 नंबरला 20 ही संख्या येते आणि 5च्या पाड्यामध्ये 4 नंबरला 20 ही संख्या येते. 4च्या पाड्यामध्ये 5 नंबरला पण 20च येते आणि 5च्या पाड्यामध्ये 4 नंबरला पण 20च संख्या येते, म्हणून दोघं केलं तरी चालेल. तर बघा दुसरं उदाहरण घेऊ 20 गुणिला 4. तर बघा आपल्याला सोपं आहे, डायरेक्ट 20 चोक 80 पण येऊ शकतं, पण आपण गुणाकार करत असताना अगोदर मान्य करून घेऊ 20 गुणिला 4. तर बघा यांचा गुणाकार कसा करायचा. आता 4 गुणिला 0 किती येतो 0. 4 0 0. 4 गुणिला 2 करायचा. परत पहिल्या वेळेस याला गुणा, परत या 4 ने याला गुणा, परत 4 दुने 8. उत्तर आलं आपलं 80. तर बघा पुढचं उदाहरण बघू 80 गुणिला 11. आपण एकदम सोपं उदाहरण घेतो मित्रांनो, कारण प्रत्येकाला बेसिक हे कळायला पाहिजे आणि हे बेसिक जर आपलं कंप्लीट नसेल तर आपल्याला गणितामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून आपण एकदम सोप्या उदाहरणापासून सुरुवात करतोय. बघा आता मान्य कशी करायची. 80 गुणिला 11 म्हणजे 80 आणि 11. तर बघा यांचा गुणाकार कसा होतो. आता हा जो एक आहे एकक स्थानचा खालून, याने वरच्या संख्येला गुणा. 1 0 0. शून्याला कोणतीही संख्याने गुणा किंवा शून्याने कोणत्याही संख्येला गुणा, तर उत्तर काय येतं 0 येतं. 1 0 0 आणि 1 8 8. तर बघा या संख्येने या दोघांना गुणले गेले तर परत ही संख्या उरली, परत हिच्याने या दोघं संख्यांना गुणा. 1 0 0. इथं गुणाकारचं चिन्ह द्या. आता बघा मित्रांनो, इथं गुणाकारचं चिन्ह असं दिलं, आपण 0 पण घेऊ शकतो. तिथं गुणाकारचं चिन्ह किंवा 0 घेऊन टाका. याची मी फोड करून सांगतो तुम्हाला कसं येतं 0 इथं. बघा पहिले भाग करून घेऊ. 1 0 0 1 8 8. तर बघा तर यांची काय होते बेरीज होते एक खालच्यांची. 0 0 8 8 आणि 8 8. उत्तर काय आहे आपलं 880. तर बघा मित्रांनो इथं 0 का घेतला ते बघून घेऊ आपण. बघा आपण हा एक बघू अगोदर 80 गुणिला 1. या 1 ने गुणाकार करून बघू आणि हा जो दुसरा 1 आहे याच्याने पण गुणाकार करू बघू. 80 गुणिला 1. तर बघा 1 0 0 आणि 1 8 8. हा आला 80. या 1 चं उत्तर आहे. ठीक आहे पहिल्या वाल्याचं. आणि हा 1 म्हणजे 1 नाहीये मित्रांनो, हे दशक स्थानचा अंक आहे म्हणजे हा आहे 10. 10 असल्यामुळे हा 1 नाही होणार गुणिला, इथं काय होईल 10 होईल. तर बघा इथे हा 1 नसून म्हणजे एकक दशक म्हणजे 10, म्हणजे याला 80 ला 10 ने गुणावं लागेल. तर बघा हा 0 इथंच संपला म्हणजे याचं उत्तर काय आलं 0. तर बघा इथं परत हा 1 उरला. 1 0 0 परत 1 8 8. तर बघा या दोघांची बेरीज करा. 800 अधिक 80. बघा आता कसं करायचं. 0 0 8 8 आणि 8 8. उत्तराला मित्रांनो या दोघांची बेरीज करून, कारण की याला 10 म्हणून घेतला
कारण एकक दशक दशक स्थानचा अंक 1 हा आहे दशक स्थानचा, म्हणून याला 10 करून आपण 80 ला गुणलं, म्हणजे ही या गुणाकाराची फोड होती. म्हणजे हेच खरं बेसिक आहे गुणाकाराचं. म्हणजे हा 800 आणि हा 80 यांची बेरीज करून येतं 880. म्हणून आपण इथं 0 घेतला होता, कारण हा दशक स्थानचा अंक आहे एक्स्ट्रा. नाहीतर तुम्ही गुणाकाराचं चिन्ह पण देऊ शकता तिथे. तर बघा, गुणाकार आपण एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊ मित्रांनो. बघा इकडे 3 गुणिला 41. तर बघा 3 गुणिला 41 कसं येईल, अगोदर मोठी संख्या वरती लिहू, 41 लिहून घ्या, सुटसुटीत लिहा, थोडं दूर दूर अंक, गुणिला 3. तर बघा इथं 2 अंकी संख्या आहे आणि इथं 1 अंकी संख्या आहे. तर बघा मित्रांनो, 3 ने 41 ला गुणा किंवा 41 ने 3 ला गुणा, उत्तर एकच येणार आहे. गुणाकारामध्ये उलट सुलट काही प्रॉब्लेम होत नाही. फक्त गुणाकार करताना एकक स्थानापासून संख्येला गुणत चला, म्हणजे उजव्या स्थानापासून डावीकडे गुणत चला. बघा हा एक अंक आहे, 3 आहे का 3. 3च्या पाड्यामध्ये 1 नंबरला कोणती संख्या आहे, 3च येते, 3 लिहा. आता बघा 3 ने 4 ला गुणा, परत 3च्या पाड्यामध्ये 4 नंबरला कोणती संख्या आहे, 12. 3 चोक 12, म्हणजे उत्तर आला आपलं काय आलं, 123. तर पुढची संख्या बघू. बघा आपण पुढचं उदाहरण 41 गुणिला आता 30 बघून घेऊ. इथे 41 गुणिला 3 होता, आपण आता 30 बघू. तर बघा इकडे आता संख्या वरती लिहा, 30 वरती लिहा किंवा 41, काही फरक पडत नाही याच्यात गुणाकारामध्ये. गुणिला 30. बघा आता शून्याने दोघं संख्यांना गुणा, 0शी 0, 0शी 0, 1 0 0, 4 0 0. परत तुम्हाला सांगितलं होतं इथे 0 द्या किंवा गुणाकाराचे चिन्ह घेऊन टाका, कारण ही दशक स्थानची संख्या आहे. याची स्थानिक किंमत किती, 30. एकक दशक 3 ची स्थानिक किंमत. बघा मित्रांनो, आपण व्हिडिओ घेतलेला आहे स्थानिक किंमतचा, आपला व्हिडिओ आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या. बघा स्थानिक किंमत म्हणजे काय. तर बघा 3 ची किंमत म्हणजे 30 आहे, म्हणून इथं आपण क्रॉस देऊ, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह किंवा 0 पण घेऊ शकता तुम्ही. तर बघा 3 ने परत याला भाग देऊ, 3 आहे का 3, आणि परत उरला 4. 3च्या पाड्यामध्ये 4 नंबरला कोणती संख्या आहे, 3 चोक 12, इथं लिहून गेला 12. आता यांची काय होते, बेरीज होते, 0शी 0, 3 अधिक 0 3, 2शी 2, 1शी 1. उत्तर काय आलं मित्रांनो आपलं 12, 1230. बघा एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो लहान संख्या घेतली आपण तुम्हाला समजण्यासाठी, कारण ज्या विद्यार्थ्याचा बेसिक नसेल त्या विद्यार्थ्याला गुणाकार जमला पाहिजे म्हणून. ठीक आहे, पुढचं उदाहरण घेऊ. 915 गुणिला 4. बघा इथे आता काय करायचं आपण, 915 गुणिला 4, वरती 3 अंकी संख्या आहे आणि ही 4 अंकी संख्या आहे. तर बघा आपण 915 गुणिला 4, तर कसा गुणाकार करायचा याचा. तर बघा इथे 1 अंकी संख्या आहे, या संख्येने याला गुणा, अगोदर 4 ने परत 1 ला गुणा, परत 4 ने 9 ला गुणा. तर कसं गुणायचं, 4 पंचे 20. बघा हातच्याचा गुणाकार आला, 4 पंचे 20, 20 मधून काय करायचं, 0 द्या, इथं 2 हातच्याला द्या इथं डोक्यावर. तर बघा परत 4 ने 1 ला गुणा, 4 1 4, अधिक हातच्याचे 2, किती झाले, 6 झाले. परत 4 ने 9 गुणा, 4 9 36 किंवा 9 चोक 36. उत्तर काय आलं, 3660. हे उत्तर आलं आपलं. पुढचं उदाहरण बघू. 902 गुणिला 12. आपण अगोदर लहानात लहान संख्येने म्हणून गुणतोय की, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला बेसिक जे आहे ते समजायला पाहिजे, त्याचं वीकनेस त्याला समजायला पाहिजे. बघा 902 गुणिला 12. बघा या संख्येने या तिघांना गुणा, अगोदर कसं गुणायचं, 2चा पाडा 2 पर्यंत, 2 दुने 4 आला 4. परत याला याने 0 गुणा, 2 0 0, शून्याने कोणत्याही संख्येला गुणा किंवा कोणत्याही संख्येने 0 गुणा, उत्तर 0 येते, 2 0 0. आणि परत 2 ने 9 ला गुणा, 2 नाम 18 किंवा 9 दुने 18. तर बघा ही दशक स्थानची किंमत आहे, एकक दशक म्हणजे ज्याची किंमत 10 आहे.
तर बघा इथं गुणाकारचं चिन्ह किंवा तुम्ही शून्य देऊ शकता, तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. 1 दुने 2, 2 ला गुणलं 2 लिहिला, 1 0 0, 1 9 9. तर यांची काय होते, बेरीज होते 4 4, 2 अधिक 0 काय होलं 2, 8 0 8, 9 आणि 1 किती झाले 10. 10 जसा तसा लिहा, कारण पुढे संख्या नाही म्हणून 10,824. तर बघा अशा पद्धतीने आपण गुणाकार बघूया, पुढे पण बघू. तर बघा आपण दशांशाचा गुणाकार बघू मित्रांनो. बघा दशांशाचा गुणाकार 1.2 गुणिला 2 बघू आता. चला ठीक आहे, कारण इथं या संख्येला दशांश आहे म्हणजे पॉईंट आहे 1.2 आणि याला पॉईंट नाहीये, दशांश नाहीये. तर आपण काय करायचं, अगोदर 1.2 लिहा. 1.2 नाही तर पॉईंट सोडून घ्या, पॉईंट घ्यायची काही गरज नाही. 1.12 लिहून टाकायला, सरळ सरळ 12 गृहीत धरा आणि याला 2 म्हणजे मानून घ्या 12 गुणिला 2. तर बघा इथं काय करायचं, 2 गुणिला 2 म्हणजे किती आलं 4 आणि 1 2. तर बघा आता हा पॉईंट सोडून आपल्याला चालणार नाही, तर म्हणून काय करायचं आपण, या संख्येला 1 घरानंतर पॉईंट म्हणून उत्तराला पण शेवटून 1 घरानं पॉईंट द्यायचं. 2.4 2.4 म्हणजे 2.4. आता बघा पुढचं उदाहरण 4.5 गुणिला 1.1. बघा आता याला पण 1 घरानंतर पॉईंट आहे आणि या संख्येला पण 1 घरानंतर पॉईंट आहे. म्हणजे आपण सरळ सरळ गुणाकार करत असताना काय करायचं, डायरेक्ट याला 45 माना आणि याला 11 माना, डायरेक्ट गुणाकार करा. 45 गुणिला 11 आपण दशांश नंतर देऊ. बघा 1 गुणिला 5 किती झाले, साधा गुणाकार करा. 1 गुणिला 5, 1 5 5, 1 4 4. तर बघा 1 5 5, 1 4 4 यांची काय होते, बेरीज होते 5 5 आणि 5 4 किती झाले मित्रांनो 9 आणि 4 4. उत्तर आला आपलं 495. पण बघा इथे पुढे काय अजून आपला आहे दशांश, याला 1 घरानंतर आहे आणि याला पण 1 घरानंतर आहे. तर बघा आपलं हे 1 घर आणि 1 घर, तर किती झाले 1 अधिक 1 2, 2 घरानंतर पॉईंट आहे म्हणून इथे पण 1 2 म्हणजे उत्तराला 2 घर सोडून इथे दशांश चिन्ह द्या. 4.95 उत्तर. साधा गुणाकार करा सरळ सरळ, नंतर आपण त्याला दशांश पॉईंट देऊ. तर पुढचं उदाहरण बघा, तिसरं उदाहरण दशांशाचं 2.15 गुणिला 2.15 गुणिला 2.3 करा. आपण लहानात लहान संख्या घेतोय मित्रांनो, कारण तुम्हाला गुणाकार सहज करता येईल. आणि एक पहिली गोष्ट, गुणाकार करण्यासाठी, गुणाकार भागाकार करण्यासाठी कमीत कमी 20 पर्यंत पाढे पाठ ठेवा, कारण आपल्याला परीक्षेमध्ये कमी टाइम असतो म्हणून कमीत कमी 20 पर्यंतचे पाढे तुमचे तोंडी पाठ असायला पाहिजे. झोपेमध्ये पण विचारले तर 20 पर्यंतचे पाढे यायला पाहिजे. बघा 2.15 आपली मान्य महत्वाची मित्रांनो 2.3. गुणाकारामध्ये काही कसं पण लिहिलं तर चालेल, कारण पॉईंट नाही पण दिला लिहिताना तरी काय प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट आपण सरळ सरळ संख्या लिहून घेऊ, पॉईंट आपण नंतर गिनती करून देऊ, मोजून देऊ नंतर. बघा 3 ने 5 ला गुणा, नियमानुसार 3 5 15, 15 मधून 5 लिहिला, 1 हातच्याला दिला. परत 3 ने 1 ला गुणा, 3 1 3, हातच्याचा 1 किती झाला 4, 4 लिहिला. परत 3 ने 2 ला गुणा, 3 2 6, 6 जसा तसा लिहिला. बघा आता इथं गुणाकाराचं चिन्ह द्या किंवा शून्य लिहून घ्या, आपण गुणाकाराचं चिन्ह देऊन देऊ. इथं काय करा, 2 5 10, 10 मधून 0 लिहिला, परत 1 हातच्याला दिला, परत 2 1 2 आणि हातच्याचा 1 किती झाला 3 झाला. परत याने याला गुणा, 2 2 4, 4 जसा तसा लिहिला. यांची काय होईल बेरीज 5 5, 4 4, 6 आणि 3 किती झाले 9 आणि 4 4 म्हणजे उत्तर काय आलं आपलं 4945. पण इथं आपल्याला प्रश्नामध्ये आहे दशांश, याला 1 घरानंतर पॉईंट आहे आणि याला शेवटून 2 घरानंतर 1 2, हे 2 घर आणि 1 घर किती झाले 3 घर.
तर बघा उत्तराला कसं दशांश देऊ, 1 2 3 शेवटून म्हणजे उजव्या साईडवरून एका स्थानापासून 1 2 3 घरात सोडून पॉईंट द्यायचा म्हणजे 4.945 उत्तर आला आपलं. हे व्यवस्थित समजलं मित्रांनो, कारण इथं डबल एक हातच्यात दिलेला होता आपण. बघा इथे 3 अपाचा 15 केला, एक हातच्यात दिला होता, परत 3 1 3 आणि हातच्याचा 1 4 झाला होता, परत 3 ने 2 लागून 3 दुने 6 आला, परत इथे शून्य किंवा क्रॉस लिहा, परत 2 पंचे 10, 10 मधून हा शून्य आहे आणि एक परत इथं हातच्याला दिला आहे, परत 2 1 2 आणि हातच्याचा 1 किती झालाय 3 आणि 2 दुने 4 लिहिला आणि यांची बेरीज केली 5, 4 4 6 आणि 3 9 आणि 4 4 आणि आपण दशांश चिन्ह असं दिलं 3 या घराला या संख्येला शेवटून एक घरानंतर पॉईंट आहे आणि याला 2 घरानंतर. तर बघा हे एक घर आणि एक 2, 1 2 आणि एक 3 यांना पण 3 घरानंतर पॉईंट 1 2 3 म्हणजे 4.945. तर बघा आपलं अजून एक मिक्स उदाहरण घेऊ गुणाकाराचं. 4.215 गुणिला 21.4. बघा लहान संख्या घेऊ. 4.215 गुणिला आपण डायरेक्ट लिहू संख्या म्हणजे 4215 गृहीत धरू याला आपण आणि याला 214 मानून घेऊ, गृहीत धरू याला आपण. तर बघा डायरेक्ट गुणाकार कसा काय करायचा आपल्याला माहिती आहे. 4 पंचे 20, 20 मधून शून्य लिहिला, 2 याच्या डोक्यावर दिला हातच्याला, परत 4 ने 1 ला गुणा 4 1 4 आणि 2 किती झाले 6, 4 दुने 8, 4 ने 4 ला गुणा 4 चौक 16, 16 जसा तसा लिहा, पुढे संख्या नाही म्हणून डायरेक्ट जसा तसा उतरवा. तर बघा इथं एक चिन्ह द्या किंवा शून्य लिहा. बघा 1 ने 5 ला गुणा, 1 5 5, 1 1 1, 1 2 2 आणि 2 चौक 8 म्हणजे एकाच्या खाली 8 लिहा. तर बघा एकक दशक शतक ही शतक स्थानिक किंमत आहे 2, 2 ची किंमत किती इथं 200, याची स्थानिक किती आहे 200 रुपये. 2 म्हणजे 2 नाही, याची किंमत किती 200 म्हणून इथं किती क्रॉस देणार किंवा शून्य देणार 2 घरामध्ये शून्य देणार. तर बघा 2 ने 5 ला गुणा, 2 पंचे 10, शून्य लिहिला, 1 हातच्याला, 2 1 2 आणि हा एक किती झाला 3. तर बघा इथे परत 2 दुने 4 आणि 2 चौक 8. तर बघा यांची बेरीज होईल मित्रांनो, शून्याशी शून्य उतरवा, 5 अधिक 6 किती झाले 11, 11 मधून 1 लिहा, 1 हातच्याला दिला, 8 अधिक 1 9 आणि हातच्याचा 1 10, 10 मधून 0 परत 1 हातच्याला, 6 अधिक 3 9 10 आणि 2 12, 12 मधून 2 लिहा, परत 1 हातच्याला दिला, परत 8 4 12 आणि 1 13 आणि हातच्याचा 1 14, 14 मधून 4 लिहा आणि 1 हातच्याला दिला, 8 अधिक 1 किती झालं 9. बघा आपलं उत्तर हे आलं. ठीक आहे, पण आता पॉइंट बघू. या घराला एक संख्या नंतर आहे, या संख्येला एक घरानंतर आहे आणि या संख्येला 1 2 3. तर बघा मित्रांनो इथं व्यवस्थित, इथं 3 घरानंतर 1 2 3 आणि इथे 1 घरानंतर आहे म्हणून 3 अधिक 1 किती घर झाले 4. तर बघा उत्तराला 1 2 3 4 म्हणजे 94.20 10. 94.20 पण लिहू शकतो, कारण दशांशानंतर 2 संख्या आपण जास्तीत जास्त गृहीत धरतो. 94.20 किंवा 94.20 10 पण तुम्ही लिहू शकता. दशांशानंतर 2च संख्या दाखवतात तसं जर गुणाकार जर करायचा असेल तर, आणि तेच पूर्णपणे मानले जाते. बघा जर संख्या 94.20 10 असेल तर आपण याला 94.20 पण लिहू शकतो, कारण फक्त पॉईंट नंतर 2 संख्या आपल्याला महत्वाच्या असतात. तर बघा पुढचं उदाहरण बघू आपण. 31 गुणिला 2.1. तर बघा या संख्येला पॉईंट नाहीये आणि या संख्येला आहे पॉईंट. तर बघा काय करायचं, याला हा तर 31 आहेच, मानायची गरज नाहीये, आणि हा 2.1 आहे, याला 31 म्हणून घेऊ. तर बघा 1 1 1 आणि 1 3 3. आता परत बघा 2 1 2 आणि 2 3 6,
6 आपण लिहून गेला, यांची काय होते, बेरीज होते. तर बघा 1 1, 3 अधिक 2 किती झाले 5, 6 6. तर बघा या संख्येला एक पण पॉईंट नाही, म्हणजे दशांश नाहीये, म्हणून याला सोडून द्या, याला वगळून द्या. आणि या संख्येला एका घरानंतर पॉईंट आहे, म्हणून उत्तराला एका घरानंतर पॉईंट द्या, म्हणजे 65.1. तर समजलं मित्रांनो, कारण ज्या संख्येला पॉईंट आहे तीच संख्या गिनती होईल आणि त्या उत्तराला एक घरानंतर पॉईंट द्या, किंवा जेवढ्या घरानंतर संख्येला पॉईंट असेल तेवढं मोजून इथं दशांश लावून द्या तुम्ही. तर पुढचं उदाहरण घ्या मित्रांनो, 215 गुणिला 1.1. 1.1 नाही 1.5 करून घेऊ आपण. तर बघा आपण मान्य करतो, 215 गुणिला 1.5 डायरेक्ट 15 गृहीत धरा. बघा आता तुमचा जर 15चा पाढा पाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट गुणाकार करू शकता, पण आपण अगोदर बेसिक शिकून घेऊ. मी तुम्हाला ट्रिक पुढच्या व्हिडिओमध्ये सांगून देईल, कारण पहिले बेसिक कंप्लीट करणे खूप गरजेचे आहे. बघा आपण हळूहळू पुढे ग्रोथ करू. 5 5 25, 25 मधून 5 लिहिला, 2 हातच्याला दिला 1च्या डोक्यावर, आणि 5 ने परत 1 गुणा, 5 1 5 अधिक 2 किती झाले 7. बघा इकडे परत 5 ने 2 ला गुणा, 5 दुने 10. आता बघा 1 उरला, 1 ने यांना गुण तिघांना, याला गुणाकाराचे चिन्ह द्या किंवा शून्य लिहू शकता. 1 5 5, 1 1 1, 1 दुने 2, यांची काय होते बेरीज. तर 5 5, 7 5 किती झाले 12, 12 मधून 2 लिहा, 1 हातच्याला दिला, 1 अधिक हातच्याचा 1 किती झाले 2, 2 अधिक 1 3 झाले. तर बघा 3225. पण या संख्येला एक पण पॉईंट नाहीये आणि या संख्येला एका घरानंतर पॉईंट आहे, म्हणून उत्तराला पण शेवटून एका घरानंतर पॉईंट दिला, म्हणजे 322.5 आलं, हे उत्तर आलं आपलं फायनल. तर बघा व्यवस्थितपणे लक्ष द्या, या घराला पॉईंट नाही, याला एका घरानंतर पॉईंट, म्हणून उत्तराला पण एका घरानंतर. जर या संख्येला पण जर पॉईंट राहिला असता तर उत्तराला 1 2 3 घरानंतर पॉईंट, म्हणजे 1 2 3 म्हणजे 3.225 आलं असतं. पण आपलं उत्तर आहे आता 322.5. मित्रांनो शेवटचं उदाहरण बघूया आपण. गुणाकार आपला संपलेला आहे. तर बघा 0.15 गुणिला 0.21. तर बघा यांचा गुणाकार 0.15 गुणिला 0.21 असा मानून घेऊ आपण. ठीक आहे, नाही तर 0 पण नाही लिहिला, कारण संख्येच्या अगोदर शून्याची काहीच किंमत राहत नाही, म्हणून शून्य नाही पण दिला तर चालेल आपल्याला. तर बघा आपण 1 5 5, 1 1 1, 1 0 0. ठीक आहे, आपण बेसिक करतोय म्हणून आपण शून्य लिहून घेतला तुम्हाला समजण्यासाठी, नाही तर या शून्याची काहीच किंमत नाहीये. तर बघा 2 पंचे, आता इथं गुणाकार चिन्ह 2 पंचे 10, 10 मधून शून्य लिहिला, इथं हातच्याला दिला, 2 1 2 हातच्याचा 1 3 आणि 2 0 0. तर बघा पुढे मित्रांनो हा शून्य उरला, शून्याने कोणत्याही संख्येला गोळा, उत्तर काय आहे तर 0. पण इथं 3 संख्या 1 2 3, म्हणून इथं 3 0. तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही जर एकदम एक्सपर्ट झाले उदाहरणं सराव करून करून, तर तुम्हाला समजून जाईल की या शून्याची काहीच किंमत नाही. 5 5, 1 1, 3 3 0 0. बघा आता इथं काय अगोदर 2 शून्य आहेत. ठीक आहे, पण आपण हे शून्य कट करण्याच्या आधी या संख्या बघू. या संख्येला 2 घरानंतर पॉईंट आहे आणि याला पण 2 घरानंतर पॉईंट आहे. बघा 1 2 आणि 1 2, म्हणजे 2 नी 2 4 घरं झाले. उत्तराला पण 1 2 3 4 घरानंतर पॉईंट, म्हणजे 0.0315 उत्तर आला आपलं. तर बघा मित्रांनो आपला गुणाकार पूर्णपणे संपलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.